अकोले तालुक्यात स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या 61व्या जयंतीच्या निमित्तानं आज अकोले बाजारतळी या ठिकाणी भव्य दिव्य शेतकरी मेळावा पार पडलाय। या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे अकोले येथे आले होते। यावेळी अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व तमाम पवार प्रेमींच्या वतीनं भव्य दिव्य असं स्वागत करण्यात आले। जेसीबी द्वारे फुलांची उधळण करत क्रेन द्वारे भव्य असा हार शरद पवार साहेबांना घालण्यात आलाय। यावेळी मोठी गर्दी अकोले शहरात दिसून आली। 2019 विधानसभेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पवार हे अकोले शहरात आले होते। त्यानंतर पुन्हा 5 वर्षांनंतर अकोले शहरात आल्यानं अकोले तालुक्यातील आदिवासी भागांसह प्रवरा, मुळा, आढळा पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात आज लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पवार यांना ऐकण्यासाठी आले होते। या शेतकरी मेळाव्यात अनेक भावनिक, राजकीय तसेच विरोधकांवर शरद पवार यांनी टीका केली आहे। नगर दक्षिण से खासदार लंके, अखिल भारतीय किसान महासभेचे देशाचे अध्यक्ष काँग्रेस अध्यक्ष ढवळे, आमचे सरकारचे दादाभाऊ कलमकर, सत्यजित दादा कांबळे, संदीप फडके हा सवन सोहळा आयोजित करण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते अमित भांगरे, सुनीता ताई, व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि अनेक तास ह्या ठिकाणी बसणाऱ्या बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या 61व्या जयंतीच्या निमित्तानं आहे। हा कार्यक्रम कौटुंबिक तसा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे। अकोला तालुका हा महाराष्ट्राचा आदिवासी बहुल तालुका, अतिवृष्टी असलेला तालुका, भंडारसारखं एक प्रचंड धरण असलेला हा तालुका आणि महाराष्ट्राच्या एकेकाच्या दुष्काळी नगर जिल्ह्याला पाणी देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जपणूक करणारं नेतृत्व हे जन्माला आलं, ज्याच्यामध्ये यशवंतराव भांगरेंचं नाव घ्यावं लागेल। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळी पहिल्यांदा गेलो त्यावेळेला लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न प्रभावीपणानं मांडणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये यशवंतरावचा उल्लेख हा आम्हा सगळ्यांना करावा लागेल। नंतरच्या काळामध्ये ही जबाबदारी अशोकरावने घेतली। दुर्दैवानं नियतीचं काही काही वेगळं होतं आणि ते तुम्हा आम्हाला सगळ्यांच्यातून लवकर निघून गेले। पण त्यांचा विचार हा होता की नवीन पिढी तयार करायची आणि त्या पिढीच्या मार्फत अकोला तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न कसे सुटतील याची खबरदारी घ्यायची
आणि त्या संबंधीचे असतात त्यांच्या उन्नतीचे. मला आठवतंय एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आलो होतो. त्या ठिकाणी अशोकराव होते. भाषणाला उभे राहिले आणि अस्वस्थ झाले. त्या अस्वस्थतेत त्यांनी एकच गोष्ट सांगितली मला की पवार साहेब, आमचं तुमच्याकडून काही मागणं नाही, फक्त एकच काम करा, माझ्या मुलावर लक्ष ठेवा, अग्नीचं लक्ष ठेवा. आणि अग्नीचं लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर सभेतनं माझ्याकडनं घेतला. डोळ्यात पाणी होतं, पण चिंता नुसती अग्नीची नव्हती, त्या अकोला तालुक्याच्या गोरगरीब जनतेची होती. आणि त्या जनतेची त्यासाठी कष्ट करणं, त्याच्यासाठी बांधिलकी ठेवणं, त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणं ही त्यांची अपेक्षा अमित आणि संचित ऐकणं होती. मला आनंद आहे या त्यांचा शब्द आज तुम्ही लोकांनी सुद्धा पाळला. प्रश्न खूप आहेत. आधीच्या वक्त्यांनी शेती, शेतकरी अशा अनेक प्रश्नाच्या संबंधीचे विचार मांडले. आज देश एका संकटात जातो. कष्ट करणारा, काळ्याईशी इमान राखणारा जो माझा बळीराज आहे, त्याच्यासाठी सत्ता वापरणं हे सूत्र राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. पण आजचे राज्यकर्ते या संदर्भात कधी लक्ष देत नाही. आपण बघितलं गेले काही दिवसांनी शेतीमालाची किंमत जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला, काही कोणी जास्त मागत नाही, पण शेतीमाल पिकवण्याच्यासाठी लागणारा उत्पादन खर्च आहे तेवढंच हिफाजत त्या बळीराजाच्या फायदा पाहिजे एवढी एक वेळ मागणी त्या ठिकाणी. अर्थात या ठिकाणी अजित नवल्यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दुखणं एका निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं. एक जोडधंदा, शेतीला जोडधंदा, आणि म्हणून दुधाची किंमत ही रास्त मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ येते. आज त्याच्यात लक्ष देण्याची गरज आहे. कांदा हे पीक, जिरा शेतकऱ्याचं पीक. महाराष्ट्राला, देशाला शेजारचा नाशिक जिल्हा असेल, अहमदनगर जिल्हा असेल, सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, धुळे असेल, त्या भागातला शेतकरी कशाचा विचार न करता कांद्याचं पीक घेतो आणि त्या कांद्याला रास्त किंमत मिळाली पाहिजे एवढं एकच मागणं त्याच्याकडे. आणि घडतंय काय? घडतंय की त्या कांदा उत्पादकाला न्याय देण्याच्यासाठी आजच्या सरकारची तयारी नाही. मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नाशिकला आले.
त्यांची सभा होती. त्या दिवशी मी नाशिकला होतो आणि त्यांच्या सभेत एक कोणते शेतकरी तरुण होता आणि एवढं सांगायला लागला की तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय, माझ्या कांद्याला तेवढी किंमत द्या. एवढी साधी मागणी त्या ठिकाणी केली. पोलिसांनी त्याला पकडलं आणि आत येऊन टाकलं कुठेही. कांद्याची किंमत वाढणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मागणी करण्याचा अधिकार हा या देशात नाही, हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये येणाऱ्या लोकांनी पाहिजे. ऊसाची शेती आज तुम्ही लोक करतात, साखर तयार करतो, देशाची गरज भागवतो आणि अधिक साखर जी असते ती दुनियाच्या बाजारपेठेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला जातो. आजच्या मोदी सरकारने आम्हाला परदेशात पाठवायला बंदी घातली, आवर घातला आणि ऊस उत्पादकांना त्याची किंमत ही चांगली देण्याच्यासाठी मागणी जी आहे तिची पूर्तता या ठिकाणी केली जात नाही. या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे की या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीची आस्था नाही. आणि तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आज लोकसभेच्या निवडणुका आपण केल्या आणि तुम्ही उत्तम काम केलं, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला काँग्रेस ढवळेंनी की 5 वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली, राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या आणि ही अवस्था या ठिकाणी होती. या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आणि मला अभिमान आहे तुमचा की 48 खासदारांच्या जागेपैकी 31 ठिकाणी खासदार तुम्ही निवडून दिले. तुमच्या नगर जिल्ह्याच्या या दोन्ही जागा मोठ्या मतांनी विजय केल्या आणि एक नवीन दिशा आज संपूर्ण देशाला तुम्ही दाखवली गेली. ते आता इथे थांबवायचं नाही. आजपासून 70 दिवसांनी विधानसभेची निवडणूक येईल. 70 दिवसांनी तयारीला तुमच्या सगळ्यांची एकी मजबूत असेल तर कुणी त्यांना धक्का लावू शकत नाही. हे राज्य तुमच्या हातात झाल्याशिवाय राहत नाही. आणि आम्ही लोकांनी ठरवलंय की आता काही मागायचं नाही. आता माझ्या सरकारला तुम्ही कितीदा निवडून दिलं तुम्हाला माहिती आहे. मला आत्तापर्यंत लोकांनी 56 वेळेला निवडून दिलं. थोडं नाही 56 वेळेला. आणि त्यामुळं आता काही मागायचं नाही. एकच मागायचं की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाची सत्ता येईल आणि आज शेतकरी, कष्टकरी, तरुण माणूस, आया बहिणी या सगळ्यांच्या हिताची जपणूक करणार एक मजबूत अशा प्रकारचं सरकार आज या ठिकाणी आणायचं आहे. आणि ते करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही या ठिकाणी हवी आहे. त्यापेक्षा दुसरं काही मागायचं नाही. आणि आम्ही ठरवलंय माणसं साधी द्यायची.
आता बघा निलेशचे निवडणुकीला उभे राहिले, त्यांचे विरुद्ध एक मोठे नेते होते. त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा देश तो पार्लमेंटमध्ये जाणार, त्याला इंग्रजी येत नाही, हा तिथे जाऊन काय करणार. पार्लमेंटमध्ये इंग्रजी यावं लागतं असं नाही. पार्लमेंटमध्ये हिंदीत बोलता येतं, मराठीत बोलता येतं, तुमच्या मातृभाषेत बोलता येतं. हे गेले पार्लमेंटमध्ये. मलाही काळजी होती, म्हणजे आमच्या घरी पार्लमेंटमध्ये जास्त काय बोलतं माहीत नाही. शपथ घ्यायला उभं राहिला, धाड 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 इंग्रजी गाडीची सुट्टी, ती गाडी बोलली आली नाही. सगळं पार्लमेंट बघायला लागलं, हे कोण हे कधी आला, थांबायला तयार नाही. आणि भाषण काय केलं, भाषण हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताची जपणूक इथं होत नसेल की इथलं मी काम चालूनच देणार नाही. तिथं मांडणी केली की कष्टकऱ्याची शेतकऱ्याची मांडणी त्या ठिकाणी केली. आणि असं एक नाही, आज असे 31 खासदार त्या ठिकाणी जाऊन बसले. मी त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो की 31 खासदार महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्यासाठी प्रयत्नांची फराकाष्ठा त्या ठिकाणी करतील. आणि एक प्रकारचं देशामध्ये राजकारण बदलण्याची आज जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संपादन करतील, ज्याचा सार्थ अभिमान किंवा सगळ्यांना वाटेल एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मला आणखीन 2 ठिकाणी जायचं, मी काही अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. पण आम्ही आणि त्यांच्या सहकार्यांना तुम्ही शक्ती द्या, तुम्ही फाशीमा द्या. आणि तुमच्या या प्रयत्नाला पूर्ण ताकदीनं आम्हाला लोकांची मदत असेल. आणि मी तुम्हाला तुमच्या मदतीनं खात्री या ठिकाणी देतो की अकोला तालुक्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो निकाल आम्ही घेतला आहे. 5 वर्षाच्या पूर्वी एका डॉक्टरला आम्ही निवडून दिलं, 20 तुम्हाला सांगितलं निवडायला. मला असं वाटतं साधा माणूस आहे, शब्दाला किंमत दिली, लोकांना पाठिंबा दिली, लोकांची साथ सोडणार नाही. इथं भाषण केलं, काही झालं तर पवारसाहेबांची साथ सोडणार नाही. मुंबईत गेला, बस्तीत जाऊन बसला. आता कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं, हे उद्याच्या विधानसभेमध्ये आणि हे काम तुम्ही करा, हे काम तुम्ही करा. आणि या तरुणाच्या फाशीची शक्ती या अकोला तालुक्याच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचे राजकारण या तरुणांच्या सामूहिक शक्तीतून आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही. हाच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. धन्यवाद साहेब. यावेळी खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार सुधीर तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वरपे, काँग्रेस पक्षाच्या जयश्रीताई थोरात तसेच महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे, अकोले.